महाविकास आघाडीचा प्रसाद साळवी संघर्ष करो, प्रसाद साळवी संघर्ष करो, सलूजा संघर्ष करो, राजन विचारे संघर्ष करो। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। अरे देवेंद्र सरकारचा, अरे शिंदे सरकारचा, अरे अजितदादा सरकारचा, महायुती सरकारचा एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, प्रवाशांवरचा अत्याचार कमी झालाच पाहिजे, प्रवाशांवरचा अत्याचार नाही रद्द झालाच पाहिजे। एकीकडे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी यांनी जनतेचा पैसा, टॅक्सपेयरचा पैसा लुटला आणि निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीची योजना आणली। आता लाडक्या बहिणी सुद्धा दुःखात आहेत, कारण का त्या जरी त्यांना हा पैसा मिळत असला तरी बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पैसे आता बंद केलेले आहेत। भ्रष्टाचार आणि महागाई एवढी बोखाळलेली आहे आणि त्यातच त्यांनी ही एसटी भाडेवाढ म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणींचं हे देणं, आमिष दाखवणं, ते चालू करणं, दुसरीकडे टोल रद्द करणं आणि त्याची भरपाई करण्यासाठी जो गरीब या महाराष्ट्रातला जो सामान्य वर्ग आहे, जास्तीत जास्त ज्या ह्याने प्रवास करतो एसटी, त्या एसटीमध्ये अचानक 15% भाववाढ ह्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे कारण दाखवतात की एसटी तोट्यात आहे। 1960 सालापासून एसटी तोट्यात आहे। एसटी ही सोशल सिक्युरिटी आहे, एसटी ही जनतेसाठी दिलेलं अनुदान आहे, जनतेसाठी दिलेली सोय आहे आणि ती इतर खर्चातूनच भरून काढून ती एसटी चालवायची असते, कारण का एसटी नफ्यात कधी येऊ शकत नाही, हे काळ्या दगडावरचं सत्य आहे। परंतु केवळ स्वतःची तिजोरी भरण्यासाठी आणि टेंडरमधून पैसे गोळा करण्यासाठी एसटीचे डेपो असतील, या ठिकाणी रस्ते असतील, इतर अनेक गोष्टी असतील, त्याच्यामधून टेंडरिंग करून हे गब्बर होत चाललेत। शिंदे सरकार गब्बर होत चाललेत, हे फडणवीस सरकारमधले मंत्री गब्बर होत चाललेत आणि लोकांना ह्यांनी देशदोडी लावले। कोकण, विदर्भ, मराठवाडा, अगदी कर्नाटकपर्यंत, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत, कोपऱ्यापर्यंत जाणारी लोक एसटीने या ठिकाणी हवाल दिला आहेत। 15% जर भाववाढ झाली तर एखादं तिकीट जर 500 रुपये असेल, कोकणात जायला 700 रुपये असेल, तर त्याच्यावर 15% म्हटलं की 100 रुपयाची सरळ वाढ। लोकांनी पैसे आणायचे कुठून, लोकांच्या खिशात पैसे नाही आहेत। या ठिकाणी आत्ता एवढी महागाई पसरलेली आहे, बेरोजगारी पसरलेली आहे, लोकांना रोजगार नाही आहेत, लोक हवाल दिले आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे, जेणेकरून विरोधी पक्ष सक्षम आहे, जनतेचा आवाज उठवायला हे दिसलं पाहिजे, कुठेतरी सत्ताधाऱ्यांवर कायम दबाव राहिला पाहिजे आणि म्हणून हा जर दबाव कायम राहिला तर देशातील जो आर्थिक समतोल आहे, सामाजिक समतोल आहे, तो टिकून राहील आणि त्याच उद्देशाने हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे। दरवाढ कमी होईल। आता कसं आहे, चंद्रचूडच विकले गेले, कोर्टच विकलं जात आहे, आमदारांना पैशाच्या जीवावर खरेदी केलं जात आहे, खासदारांना खरेदी केलं, या ठिकाणी मीडियावरती दबाव टाकला जातोय की बातम्या छापू नका म्हणून, तर बोगस बिलं काढली जात आहेत। तर मला वाटत नाही दरवाढ होईल, परंतु जनतेचा आवाज आज 100 वर्ष स्वातंत्र्याची लढाई दिल्यानंतर 1857ला सुरू झालेली लढाई 1947ला संपली, 100 वर्ष हजारो लोकांनी आहुती दिली, त्यामुळे आमचा लढा कायम ठेवणार। दरवाढ कमी हो न हो, आम्ही सातत्याने जनतेचा आवाज, एक सामाजिक संघटना, राजकीय संघटना म्हणून आमचं कर्तव्य आहे सर्वच महाविकास आघाडीतील घटकांचं की हा आवाज जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी संघर्ष केला पाहिजे, म्हणून आमचा हा उद्देश।